तर हाय सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत जी शिलाई मशीन असते आपण त्याच्यासाठी छान असा बॉक्स मी बनवणार आहे। आपण वस्तू घेतो पण त्याची जर निगा नाही राखली तर ती वस्तू काही दिवसांनी खराब होते। कारण काय होतं की मशीन याचे पार्ट खूप नाजूक असतात आणि त्यामध्ये धूळ गेल्यानंतर मग ते धुळीने ते खराब होतात। त्यापेक्षा आपण जर त्याची योग्य रीतीने आपण वस्तूची निगा राखली तर वस्तू कधीही चांगली राहते। तर म्हटलं चला आपण शिलाई मशीनवरती ड्रेस वगैरे काही शिवतो किंवा काही ना काही गोष्टींसाठी आपल्याला शिलाई मशीन शिवण्यासाठी काम येत असते। तर चला आज शिलाई मशीनसाठीच ड्रेस शिवूया। तर मग मी त्यासाठी बघा मी आधी मेजरमेंट करून घेतलं की माझ्या शिलाई मशीनचं माप कसं आहे। त्यानुसार मी एक चौकोनी कापड घेतलं आणि मी कुठलाही बाहेरून कापड आणला नाही। ही आहे साडी आणि त्याला मी गोणी लावलेली आहे, जी आपली गव्हाची असते किंवा तांदळाची जी गोणी मिळते तर ती मी वापरलेली आहे। त्यानंतर बघा मी इथे आपली जी साडी येते पिशवीमध्ये तीच पिशवी मी इथे वापरत आहे आणि एका साईडला बघा मी कप्पे करत आहे, जेणेकरून त्यामध्ये आपण आपला कपड्यांचं माप घेण्याचा जो टेप असतो तो, त्यानंतर खडू, त्यानंतर काही खूप गोष्टी असतात शिलाई मशीनच्या रिलेटेड, त्या गोष्टी आपण ह्यामध्ये ठेवू शकतो। आणि ह्या पद्धतीने बघा मी असे 3 कप्पे करून घेतले, जेणेकरून मी त्यामध्ये सर्व वस्तू माझे ठेवू शकेल। इकडे तिकडे न जाता ज्या म्हणजे मशीनच्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व या बॉक्समध्ये राहतील। ह्या पद्धतीने मी तो बॉक्स बनवला आहे। आणि जे साडीचं कव्हर मी तुम्हाला दाखवलं, म्हणजे जो प्लॅस्टिकचा कागद मी दाखवला, ते मी यासाठी करणार आहे की त्यामध्ये मी रील ठेवू शकते आणि ते ट्रान्सपरंट राहतील, जेणेकरून आपल्याला कुठल्या कलरचा रील हवा आहे ते आपण लगेचच घेऊ शकतो। त्यामुळे मी ते ट्रान्सपरंट असं लावून त्याला चेन लावून घेतली, त्यानंतर हँडल लावून घेतलं वरती। आता हा आपला बेस तयार झाला। मग साईडला आपल्याला साईडचं पण आपल्याला छान बेस तयार करायचं आहे। तर त्यासाठी बघा मी असे 2 चौकोनी कापड घेतले, त्याचंही मी माप मोजून घेतलं की आपली लांबी किती आहे, रुंदी किती आहे आणि उंची किती लागणार आहे। तर ह्या पद्धतीने मी माप मोजून घेतले आणि त्याला असा थोडासा वरतून गोलाकार असा आकार दिला, जेणेकरून ते छान बसेल। आणि ह्या पद्धतीने आधी मी काय केलं, ज्या आपल्या पिना मिळतात त्याला छान म्हणजे आधी लावून घेतल्या पिना, म्हणजे आपल्याला शिलाई करताना इझी जातं। आता शिलाई झाल्यानंतर मी त्याला एक साईडने ह्या पद्धतीने बघा व्हाईट कलरची साडीलाच जी लेस होती त्या लेसने, म्हणजे जे कापड होतं त्याने मी छान असा गोट मारला, जेणेकरून ते छान दिसतं। आणि बघा आपलं हे शिलाईचा ड्रेस हा तयार झालेला आहे, बॉक्स तयार झालेला आहे आणि खूप छान परफेक्ट मापाने हा बनलेला आहे। आणि मी माप घेऊनच केलेलं होतं, त्यामुळे ते खूप छान बनलं। आता बघा जो समोरचा कप्पा आहे, जो मी प्लॅस्टिकचा कागद लावून शिवून घेतलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला रील ठेवून दाखवते। खूप आपल्याला लगेच म्हणजे बघा दिसतात कुठल्या कलरचा रील हवा आहे, तर हे आपण लगेच घेऊ शकतो। तर घरच्या घरी अशा गोष्टी करत राहिलो ना तर आपल्यालाही छान वाटतं। आणि आपण जेव्हा अशा गोष्टी करतो आणि त्या जेव्हा सक्सेसफुल होतात आणि सक्सेसफुल बनतात तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं। आणि बघा ह्या ज्या पिना आपल्याला लागतात शिलाईसाठी, त्या पिना म्हणा किंवा कॅनव्हास छोटंसा, आणि त्यानंतर टेप, त्यानंतर खडू, त्यानंतर मग आपल्याला जे बटन लागतात ते, बॉबिन, ह्या सर्व गोष्टी मी त्यामध्ये ठेवल्या, जेणेकरून इकडे तिकडे न जाता आपलं सगळं एकाच ठिकाणी राहील। तर बघा मी तुम्हाला पूर्ण असं दाखवतो, खूप छान झाला आहे। तर कसा वाटला तुम्हाला मी शिवलेला हा बॉक्स मला नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, अशाच नवनवीन व्हिडिओसोबत।